त्याबद्दल कुठल्या प्रकारची त्याला न त्रास होता पुन्हा प्रतिभागाचा नारळ आपल्याला ठेवतोय तो मान्य करून काही कोणाचं काय असेल दुर्वासाचं काही दुर्भाव असेल किंवा दुष्टकारण काही करत असेल त्या ठिकाणी टिकून त्यांचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पाडवून कुठल्यानं पर्यंत होता त्यांना सर्वांना सांभाळून सगळा त्यांचा सांभाळ करे आला. होय देवा. हल हल गणपतीला आठवे नमन माझे
कारण ब्रह्मदेवांच्या अथक प्रयत्नानंतर या सृष्टीची निर्मिती झाली, या सृष्टीची उत्पत्ती झाली. या सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर या सृष्टीचा विनाश रोखणे गरजेचे आहे. तसेच या सृष्टीचे सौंदर्य वाढवणे देखील गरजेचे आहे. यासाठी तुम्हा सर्व देवांना आज या हिमालय सभास्थानी बोलवले आहे. तरी आपापल्या कर्तृत्वानुसार आपल्यावर एक कार्य सोपवले आहे. त्या कार्याचा आपण स्वीकार करायचा आहे. हे शिवशंभू, आपण दिले कार्य साऱ्या सृष्टीच्या उद्धारासाठी आहे. तरी आम्हाला आमच्या कार्याची जाणीव करून द्यावी. हे सूर्यदेव, तुझे तेज पासून असे कार्य द्यावेसे वाटते की आपण या सृष्टीवर नियमितपणे प्रकाश द्यावा. ही सृष्टी तेजोमय करावी. हे सूर्यदेव, हे तुमच्या प्रकाशाने कार्य पार पडणार आहे. तरी आपण या कार्याचा स्वीकार करायचा आहे. हे देव, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हा तिन्ही देवांचे आशीर्वाद माझ्या शिरावर असू द्या. तथास्तु. हे वायुदेव, आपण या सृष्टीवर वायू रूपाने भ्रमण करायचे. कारण या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीव जंतूंना प्राणवायूची आवश्यकता भासत आहे. तरी त्यांना इच्छित जीवन जगण्यासाठी आपण त्यांना प्राणवायू पुरवावा. हे कार्य आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत. हे देव, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हा तिन्ही देवांचे आशीर्वाद माझ्या शिरावर असू द्या. यहलोकी जीवांचे समतोल राखण्याचे कार्य आपण यमाच्या हाती सोपवावे. होय महादेव, ब्रह्मदेवांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. हे ब्रह्म, हे विष्णू, खरोखरच योग्य मार्ग सुचवला. कारण या सृष्टीचा विनाश रोखायचा असेल तर या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीव जंतूंचे समतोल राखणे गरजेचे आहे. यासाठी हे यमा एक महत्वाचे कार्य या सृष्टी रक्षणासाठी घेत आहे. ते म्हणजे या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीव जंतूंचे प्राण घेण्याचे कार्य आपण करायचे आहे. शिवशंभू, आपण तिला कार्याची पूर्णपणे अंमलबजावणी करेल, परंतु त्यांचे प्राण कधी व कसे हरण करायचे? हे यमा, मानव जन्माला येईल, त्याचे आयुष्य सटवी लिहिल, त्याच्या आयुष्याची घटका भरली की तू हा फास टाकून त्याचे प्राण घे. हे यमा, ब्रह्मदेवाच्या म्हणण्यानुसार या सृष्टीवर पाप आणि पुण्य अगणितपणे चालू राहणार आहे. तरी मानवाच्या पापाचा घडा भरला आणि त्याचे इच्छित लग्न पूर्ण झाले की आपण हा फास टाकून त्याचे प्राण घेण्याचे कार्य करायचे आहे. ठीक आहे देव, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हा तिन्ही देवांचे आशीर्वाद माझ्या शिरावर असू द्या. या सृष्टीची रचना केली आहे आणि या सृष्टीचा समतोल राखण्याचे कार्य सर्व देवांना विभागून दिले आहे. मग चला तर पाहूया यामध्ये कोण किती तत्पर आहे ते. नारायण छंद तुझा लागला लागला तुझ्या रे नामाचा छंद तुझा लागला लागला तुझ्या रे नामाचा Thank you.
जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोल
युगे युगे विटे वरी उभा रखुमाईच्या वल्लभा हो चंद्र भागे तिरी नारायण नारायण. यावे नारद मुनी यावे. आज आपण आमच्या दरबारी येणे म्हणजे सारे काही कुशल मंगल तर आहे ना. नारायण नारायण. भगवंत आपला तर माहिती आहे जीव दरबारात प्रत्येकाला वेगवेगळी कामं दिली होती, पण त्या यमादिल्या कार्याचा त्याने वेगळा तर लावला आहे. होय नारद, त्या यमाला फार मोठं महत्वाचं काम दिलं होतं. ते म्हणजे कोणतं? ते म्हणजे जीवजंतूंचा संशोधन, मानवाचे प्राण घेऊन जाण्याचं काम दिलं होतं. नारायण नारायण. याचाच फायदा घेऊन यम तीन लोकीचा राजा बनू पाहतोय. काय सांगता नारद? नारायण नारायण. आणि तो पहिली सॉरी आपल्याला अमरावतीवर करणार आहे, तरी सावधरा म्हटलं. नारद, तुम्ही काही चिंता करू नका. तुम्ही त्या यमाचा पराक्रम. नारायण नारायण. इंद्रदेवा सावधरा म्हटलं. यम तर फार उन्मत्त झाला आहे आणि तो पहिली सॉरी अमरावतीवर करत आहे. यम इकडे येण्याआधी मला इथून गेले पाहिजे. नारायण नारायण. शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा. शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा. शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा. शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा. शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा. त्याचा काही काळा सिद्धरारा. त्याचा काही काळा सिद्धरारा. शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा. शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा. शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा. शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा.
जीवा
ठिकाणी हाकार वाजवला आहे. मग चला तर पाहूया यावरती स्त्रियांनी कोणता मार्ग काढला आहे तो. प्रणाम प्रणाम स्त्रियांनी. नारद मुनी, सर्व कुशल मंगल तर आहे ना? नारायण नारायण. त्या यमा दिल्या कार्याचा त्याने वेगळा दर्द लावला आहे आणि तो इंद्रदेवाला पराभूत करून आता तो आपल्यावरती स्वारी करून येत आहे. तेव्हा सावत्र म्हटलं, तुम्ही निश्चिंत राहा. यमाला दिल्या कार्याची जाणीव करून दिली पाहिजे. नारायण नारायण. सावत्र म्हटलं, यम इकडे येण्याआधी मला इथून गेले पाहिजे. नारायण. सर्वांचे प्राण आणण्याचे कार्य या यमाकडे आहे. ब्रह्म विष्णू, तुम्ही देवलोकाने मिळून माझ्यावर फार मोठा अन्याय केलाय. त्या बराबरानं माझ्या आज्ञेनुसार लागा, नाही तर. अरे यमा, अहंकार सोडून दे. ब्रह्म विष्णू, तुम्ही देवलोकाने मिळून माझ्यावर अन्याय केलाय. बराबरानं तुमचे राज्य माझ्या स्वाधीन करा, नाही तर त्याला तयार व्हा. अरे यमा, महादेवाने दिलेल्या वराचा असा दुरुपयोग करू नकोस, नाहीतर तुझा विनाश अटळ आहे. देव, तुमच्या तत्वांना कळालं नाही. हिंमत असेल तर स्वीकार त्याचे आव्हान. सारे देवतर पळून गेले. माझ्या सृष्टीवर याला मात्राचा अधिकार. सार्वभौम सम्राट यमराज. सार्वभौम सम्राट सूर्यपुत्र यमराज. बोले नका. त्या यमाने आम्हा साऱ्या देवांची राज्य काबीज करून सर्वत्र हाहाकार माजवला आहे. हे यमा, प्रत्यक्ष शिवशंभूने दिलेल्या वरदानाचा तू दुरुपयोग केला आहेस. तुला शिक्षा झाली पाहिजे. तुला एक महत्वाचे कार्य या सृष्टी रक्षणासाठी दिले होते, परंतु तू या जोरावर या त्रैलोक्याचा
अधिपती म्हणून पाहतोय, त्यामुळे तुला शिक्षा झालीच पाहिजे. बोल नका, यावर कोणतातरी मार्ग काढा. हे ब्रह्मदेव, यावर कोणताच मार्ग नाही, कारण त्याच्या शिरावर तिन्ही देवांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे यावर कोणताच मार्ग नाही. यावर मार्ग नाही निघाला तर या साऱ्या सृष्टीचा विनाश होऊन जाईल. यावर काहीतरी मार्ग काढा. देव हो, यावर मार्ग म्हणजे सर्व विघ्नांचा बालगजाननाची आपण आराधना करूया. चला तर पुत्र गजाननाची आराधना करूया. हे लंबोदरा, हे पिताजी प्रणाम. देव हो, तुम्हालाही माझा प्रणाम. आशीर्वाद आहे. माझी आराधना करण्याचे कारण हे विघ्न आता ज्याच्या वेळी या सृष्टीवर विघ्न आली त्याच्या वेळी आपण दूर केली. या सृष्टी रक्षणासाठी यमाला महत्वाचे कार्य दिले होते, परंतु तो या जोरावर या त्रैलोक्याचा अधिपती म्हणून पाहतोय, तरी आपण त्याच्यावर युद्ध करून त्याला त्याच्या कार्याची जाणीव करून द्यावी. पिताजी, आपण दिले कार्य मी पूर्ण करेन. मला आशीर्वाद द्या. तथास्तु. अरे चिमुड्या, तू मला इथं आवाहन करतोस. सर्व देवाला सांग की पळ घुसवूया म्हणा, आणि तू मला इथं आवाहन करतोस. पाहतोच जा पराक्रम. मग ठीक आहे. गजानन, मला क्षमा करा. मला दिल्या कार्याचा मी दुरुपयोग केला. मला क्षमा करा. Thank you.
बाजारी
सुंदर करो